Hello everyone, in this lecture we are going to learn parts of speech. This is our lecture 6. There are 8 parts of speech in English grammar. English grammar मध्ये parts of speech चे 8 पार्ट आहेत. ओके, हे 8 पार्ट काय काय रोल प्ले करतात एका सेंटेन्स मध्ये ते आपण इथे शिकणार आहे वन बाय वन एक्झाम्पल थ्रू. ओके, यांच्या डेफिनेशन आणि एक्झाम्पल आपण व्यवस्थित लर्न करून घेणार आहे आणि व्यवस्थित समजून घेणार आहे, जेणेकरून जिथे आपण सेंटेन्स तयार करणार आहे प्रत्येक सेंटेन्स मधला एखादा वर्ड्स जरी असेल त्या वर्ड्सचं मीनिंग आपल्याला क्लिअरली समजायला पाहिजे आणि तो कोणत्या टाईपचा पार्ट्स ऑफ स्पीच आहे हे पण आपल्याला क्लिअरली समजायला पाहिजे. त्यासाठी आपण वन बाय वन 8 पार्ट्स ऑफ स्पीच बघणार आहे. व्हिडिओ तुम्हाला एंड पर्यंत बघायचा आहे आणि खूप लक्षपूर्वक बघायचा आहे. खूप इझी मेथडने मी समजून सांगण्याचा प्रयत्न करते. ओके, बघा, पार्ट्स ऑफ स्पीच शिकणे महत्त्वाचे का आहे हे सर्वात आधी समजून घेणे आवश्यक आहे. कारण की जेव्हा आपण एखादा सेंटेन्स राईट करत असतो त्या सेंटेन्समध्ये एकच वर्ड असतो का? नाही, खूप सारे वर्ड्स मिळून एक सेंटेन्स तयार होतो. बट त्या सेंटेन्समध्ये जे वर्ड्स आहेत हे वर्ड्स काहीतरी रोल प्ले करत असतात, काहीतरी ॲक्शन दाखवत असतात, कशाबद्दल तरी माहिती देत असतात, तेव्हाच तो सेंटेन्स कंप्लीट होतो. तर त्या सेंटेन्समध्ये असे जे वर्ड्स आहेत जे काही माहिती दाखवतात, जे काही ॲक्शन प्ले करतात हे आपण शिकणार आहे. त्यांचं नेमिंग काय असतं आणि त्यांचं काय महत्त्व असणार आहे त्या सेंटेन्समध्ये. ठीक आहे, आणि यामध्ये आणखी एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की एक जो वर्ड आहे, एक वर्ड एका सेंटेन्समध्ये दुसरं काही मिनिंग दर्शवणार आहे आणि अदर सेंटेन्समध्ये दुसरं काही मिनिंग दर्शवणार आहे. तर कोणतं मिनिंग आपण कोणत्या सेंटेन्सेससाठी घ्यायला पाहिजे हे पण आपण इथे डिटेलमध्ये शिकणार आहे. ओके, चला आता स्टार्ट करूया व्हिडिओला. इथे फर्स्ट आहे व्हर्ब, VERB, व्हर्ब. व्हर्ब हा एक ॲक्शन वर्ड आहे. जसं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, व्हर्ब हा ॲक्शन वर्ड असतात. जे पण काही आपण काम करतो, कोणतीही कृती करतो आपण, जसं खाणे, बसणे, उठणे, चालणे, बोलणे, हे सर्व काय आहेत? व्हर्ब आहे, एक ॲक्शन वर्ड आहे व्हर्ब. अ व्हर्ब इज अ वर्ड दॅट शोज an action or state of being. ओके, एखादे काम चालू आहे. समजा आता मी इथे शिकवत आहे, तर शिकवणे हा एक व्हर्ब आहे. मी चालत आहे हा एक व्हर्ब आहे. बोलत आहे, बोलणे, चालणे, खाणे, पिणे हे सर्व काय आहेत? व्हर्ब आहे. सो सेंटेन्समध्ये बघा, आय लाईक इंग्लिश. इथे ह्या सेंटेन्समध्ये व्हर्ब कसा ओळखायचा आहे आपल्याला? जिथे काही कृती करत आहे. आता आवडणे, इथे लाईक म्हणजे आवडणे म्हणजे इंग्लिश आवडते, तर इथे लाईक हा इथे व्हर्ब आपण म्हणू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे शी कम्स हिअर एव्हरी डे. तर इथे कम म्हणजे येणे, येणे म्हणजे काहीतरी कृती होत आहे ना, तर कम म्हणजे येणे हा इथे व्हर्ब आहे. तर सेंटेन्सेसमध्ये व्हर्ब कसे आयडेंटिफाय करायचे आहे हे त्यांच्या ॲक्शनवर डिपेंड करते. त्या सेंटेन्समध्ये ॲक्शन व्हर्ब कोणता आहे, कृती करणारा वर्ड कोणता आहे. तर या सेंटेन्समध्ये COMES कम्स येत आहे. ठीक आहे, म्हणजे काय मिनिंग होणार? ती इथे, हिअर म्हणजे येथे, रोज येत असते. ठीक आहे, नेक्स्ट बघा, शी वर्क्स इन अ कंपनी. शी वर्क्स इन अ कंपनी म्हणजे ती कंपनीमध्ये काम करते. काम करणे म्हणजे हा पण एक व्हर्ब आहे. वर्क्स म्हणजे काम करणे. ओके, हर वर्क इज इझी. तिचे काम सोपे आहे. बघा, आता आधी मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं एकच वर्ड आहे, वेगवेगळ्या सेंटेन्सेसमध्ये वेगवेगळा अर्थ शो करत असतो. तर इथे वर्क हा व्हर्ब आलेला आहे. वर्क म्हणजे काम करणे. बट आता इथे वर्क हा व्हर्ब आलेला नाही, व्हर्ब इज आलेला आहे. ठीक आहे, हे आपण डिटेलमध्ये शिकणारच आहे जेव्हा आपण पूर्ण डिटेल हा व्हर्ब चॅप्टर शिकणार तेव्हा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण व्हर्ब सेंटेन्समध्ये आयडेंटिफाय करायचे आहे. तर असे वर्ड जे सेंटेन्सेसमध्ये काही ॲक्शन शो करतात ते म्हणजे व्हर्ब. ओके, नेक्स्ट आहे नाऊन. नाऊन एखादा नेमिंग वर्ड आहे. अ नाऊन इज द नेम गिव्हन टू अ पर्सन, ॲनिमल, प्लेस, थिंग, फिलिंग और आयडिया. नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या ॲनिमल म्हणजे प्राण्याचं नाव, एखाद्या प्लेस म्हणजे ठिकाणांचं नाव, एखादी थिंक म्हणजे एखाद्या वस्तूला दिलेलं नाव असेल, फिलिंग्स म्हणजे भावना, ज्या काही राग, आनंद, दुःख, ह्या सर्व ज्या फिलिंग्स आहेत त्यांना पण आपण नेम नाऊनच म्हणू शकतो. आणि एखादी आयडिया असेल ती पण एक नाऊनमध्येच येते. ठीक आहे, सो बघा,
गीता लिव्ज इन दिल्ली. गीता हे एका मुलीचं नाव आहे, पर्सनचं नाव आहे. कोणत्याही व्यक्तीचं नाव असो, मुला मुलीचं नाव असो तर त्याला आपण नाऊन म्हणणार आहे. इथे दिल्ली ही पण एक नाऊनच आहे. दिल्ली ही एका शहराचं नाव आहे. ओके, म्हणजे आपण काय म्हणणार, कोणत्याही शहराला, ठिकाणाला, प्लेसला जे पण काही नाव दिलेलं आहे ते सर्व नाऊनमध्येच येत असतं. ओके, नेक्स्ट बघा, दिल्ली इज अ सिटी. दिल्ली इथे एक शहर आहे. दिल्ली, दिल्ली हे शहर आहे. इथे सिटी, सिटी पण नाऊन आलेला आहे आणि दिल्ली पण नाऊन आहे. यू आर माय लास्ट होप. तू माझी शेवटची आशा आहे. आपण म्हणतो ना, मला तुझ्याकडून काहीतरी आशा आहे, तू माझे काम पूर्ण करशील. यू आर माय लास्ट होप. होप म्हणजे आशा. आता इथे आशा म्हटलं म्हणजे हा कशामध्ये आलेला आहे, फिलिंग्समध्ये आलेला आहे. सो फिलिंग्स आहे आपल्याला की आशा आहे की तू माझं काम कंप्लीट करणार. ओके, अशा प्रकारे आपण नाऊन आयडेंटिफाय करू शकतो. तर नाऊन काय असतात, सिम्पली हे एका सेंटेन्समध्ये लक्षात ठेवणं म्हटलं तर कसं लक्षात ठेवणार आहे, तर नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला, प्राण्याला आणि भावनांना दिलेले जे नाव आहेत ते पूर्ण म्हणजे नाऊन. आलं लक्षात? नेक्स्ट आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन रिप्लेस अ नाऊन. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं नाव यूज करत असतो बट ते नाव आपण वारंवार सेंटेन्सेसमध्ये यूज करणे जेव्हा टाळतो तेव्हा आपण प्रोनाऊन यूज करत असतो. ठीक आहे. A pronoun is a word used in place of a noun or noun phrase to avoid repetition. ओके, जिथे आपण एखादा नाऊन यूज करत आहे, एखाद्या मुला मुलीचं नाव यूज करत आहे, ते नाव आपण वारंवार सेंटेन्सेसमध्ये यूज न करता त्याच्या ऐवजी आपण दुसरा एखादा शब्द वापरतो, तो म्हणजे प्रोनाऊन असतो. ओके, तर सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला समजूनच जाईल. इथे एक्झाम्पल आहे प्रोनाऊन म्हणजे काय असतं नेमकं बघा. आय, आय म्हणजे मी. वी म्हणजे आम्ही. यू म्हणजे तू. दे म्हणजे ते. ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. हिम म्हणजे त्याला. आणि इथे आपण हर पण घेऊ शकतो. हर म्हणजे तिला किंवा तिचे. हिम म्हणजे त्याला किंवा त्याचे. हर म्हणजे तिला किंवा तिचे. अस म्हणजे आमचे. मी म्हणजे माझे. दॅट म्हणजे ते किंवा त्याचे. ओके, सो इथे हे इतके आपण प्रोनाऊन घेतलेले आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी प्रोनाऊन्स आहेत, हे फक्त एक्झाम्पलसाठी इथे मी लिहून काढलेले आहे. ठीक आहे. सो बघा इथे एक्झाम्पल, मीरा इज कमिंग टू टेक मीराज बुक. मीरा आली आहे मीराचे बुक घ्यायला. मीरा इज माय फ्रेंड. मीरा माझी फ्रेंड आहे. मीरा इज ब्युटिफुल. मीरा ही ब्युटिफुल आहे, सुंदर आहे. आता या सेंटेन्सेसमध्ये मी काय केलेलं आहे, मीरा हे परत एका मुलीचं नाव रिपीट केलेलं आहे. सो मीरा जर मी जेव्हा नाव रिपीट करणार आहे तर ते ऐकायला पण आपल्याला नॅचरली वाटत नाही. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट टाइम जेव्हा आपण एखादा सेंटेन्स बोलत आहे एखाद्या व्यक्तीबद्दल तर आपण तिथे मीरा त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकतो. बट त्या सेंटेन्सेसमध्ये अदर त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपल्याला सांगायचं आहे तर नाव न घेता आपण हे प्रोनाऊन यूज करू शकतो. ओके, तर ते कशा प्रकारे बघा. इथे मीरा इज कमिंग टू टेक हर बुक. शी इज माय फ्रेंड. शी इज ब्युटिफुल. बघा इथे मी प्रोनाऊन यूज केलेला आहे. मीराला रिप्लेस केला, हर यूज केला. मीराला रिप्लेस केला आणि शी यूज केलेला आहे. ओके, बघा मीरा इज कमिंग टू टेक मीराज बुक. मीरा इज कमिंग टू टेक हर बुक. हर म्हणजे तिचे. मीरा येत आहे तिचे बुक घ्यायला. अशा प्रकारे जर आपण बोललो तर हे नॅचरली वाटत आहे. शी इज माय फ्रेंड. ती माझी मैत्रीण आहे. शी इज ब्युटिफुल. ती सुंदर आहे. ओके, अंडरस्टँड. तर एक लक्षात ठेवायचं, प्रोनाऊन आपण कशासाठी यूज करत असतो, नाऊनला रिप्लेस करून. एखाद्या सेंटेन्समध्ये जर आपल्याला नाऊन हे रिपीट करायचं आहे तर त्या रिपिटेशन टाळण्यासाठी, नाऊनची रिपिटेशन टाळण्यासाठी आपण इथे अशा प्रकारचे प्रोनाऊन्स यूज करत असतो. ओके, आता मी जरा हे फास्ट घेत आहे. हे फक्त तुम्हाला बेसिक समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आपण स्पेशल हे चॅप्टर शिकणार आहे, व्हर्ब चॅप्टर, नाऊन चॅप्टर, प्रोनाऊन चॅप्टर, तेव्हा यामधील छोट्या छोट्या डिटेल्स मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आतासाठी हे आपण फक्त बेसिक शिकणार आहे की नाऊन म्हणजे काय असतं नेमकं, तुम्हाला एक हिंट यायला पाहिजे ह्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲडजेक्टिव्ह. डिस्क्रायबिंग
वर्ड. यामध्ये बघा सुरुवातीलाच AD आहे, म्हणजेच काहीतरी आपल्याला ॲड करून दाखवायचं आहे. AD ॲडजेक्टिव्ह म्हणजे एखाद्या वर्डला डिस्क्राईब करून सांगणे, त्या वर्डबद्दल आणखी एक्स्ट्राची माहिती सांगणे म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. An adjective is a word that adds some more information to noun or pronoun. नाऊन बद्दल आणि प्रोनाऊन बद्दल आणखी जास्तीची माहिती सांगत आहे, तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ओके, नाऊन आणि प्रोनाऊन बद्दल आणखी जास्ती माहिती सांगत आहे, एक्स्ट्राची माहिती सांगत आहे, तो वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह असणार आहे. आता इथे एक्झाम्पल बघा. FAT फॅट, फॅट म्हणजे लठ्ठ. THIN थिन, थिन म्हणजे पातळ किंवा पतला. TALL टॉल, टॉल म्हणजे उंच. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. ब्रेव म्हणजे शूर. तर हे एक्झाम्पल आपण इथे बघणार. दिस इज अ फॅट मॅन. आता सपोज हा फॅट वर्ड मी इथून काढून टाकला. दिस इज अ मॅन, तो एक माणूस आहे, आपण असं बोललो. आता हा माणूस आहे, तर हा मॅन जो आहे हा नाऊन आहे. ओके, हा नाऊन आहे, तर या नाऊनबद्दल आणखी एक्स्ट्राची माहिती कोण सांगत आहे? हा वर्ड फॅट. ओके, तो माणूस आहे, बट तो माणूस कसा आहे? फॅट आहे, तो माणूस लठ्ठ आहे. ओके, आता लक्षात आलं तुम्हाला? नाऊन जे आहे, नाऊनबद्दल एक्स्ट्राची माहिती सांगत आहे हा वर्ड. हा नाऊन मॅन आहे, मॅन आहे, तर कसा आहे? फॅट आहे, लठ्ठ आहे. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स बघा. दिस बुक इज इंटरेस्टिंग. जर आपण म्हटलं दिस इज बुक, हे एक पुस्तक आहे, बट हे बुक काय आहे? नाऊन आहे. इथे या नाऊनबद्दल आणखी एक्स्ट्राची माहिती सांगणारा वर्ड इथे काय आलेला आहे? इंटरेस्टिंग. ते बुक आहे, बट ते बुक कशी आहे? इंटरेस्टिंग आहे. आलं लक्षात? नेक्स्ट बघा. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. ती मुलगी सुंदर आहे. ओके, तर बघा या ब्युटिफुल वर्डला आपण ह्या सेंटेन्समधून काढून टाका आणि जर वाचलं तर काय होणार? शी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. आता ब्युटिफुल सेंटेन्समध्ये ॲड केला तर काय येणार? शी इज अ ब्युटिफुल गर्ल, म्हणजे ती गर्ल आहे. आता इथे गर्ल नाऊन आलेला आहे, तर नाऊनबद्दल एक्स्ट्राची माहिती सांगणारा वर्ड हा ब्युटिफुल आलेला आहे इथे. मग गर्ल कशी आहे? ब्युटिफुल आहे, सुंदर आहे. मुलीविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ओके, सो ॲडजेक्टिव्ह आयडेंटिफाय करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला नाऊन आयडेंटिफाय करायचं आहे त्या सेंटेन्सेसमधलं. या सेंटेन्सेसमध्ये आपण प्रत्येक सेंटेन्समध्ये आधी नाऊन आयडेंटिफाय केलेला आहे आणि त्या नाऊनबद्दल माहिती देणारा जो वर्ड आहे तो म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. आलं लक्षात? नेक्स्ट बघूया आता ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजेच डिस्क्रायबिंग अ व्हर्ब. आता इथे व्हर्ब आलेला आहे, इथे ॲड आलेला आहे, तर या व्हर्बबद्दल म्हणजेच क्रिया दर्शवणारा जो शब्द आहे व्हर्ब, या व्हर्बबद्दल आणखी एक्स्ट्राची माहिती सांगणारा ॲडव्हर्ब. An adverb is a word that adds some more information to a verb, an adjective or other adverb. ॲडवर्ब हा असा एक शब्द असतो जो व्हर्बबद्दल अधिक माहिती सांगतो, ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक माहिती सांगतो आणि अजून ॲडव्हर्ब जर दोन आलेले असतील तर दुसऱ्या ॲडव्हर्बबद्दलही अजून माहिती सांगणारा वर्ड म्हणजे काय? ॲडव्हर्ब. ओके, सो बघा एक्झाम्पल. व्हेरी, ऑलवेज, क्विकली, स्लोली, फास्ट. व्हेरी म्हणजे खूप, ऑलवेज म्हणजे नेहमी, क्विकली म्हणजे खूप लवकर आणि स्लोली म्हणजे हळूहळू, फास्ट म्हणजे लवकर. ओके, ही कॅन रन फास्ट. तो जोराने धावतो. ओके, जर मी इथे फास्ट हा वर्ड नाही घेतला तर काय येणार? ही कॅन रन, तो धावू शकतो. बरोबर, तो धावू शकतो. आता इथे रन आहे, धावू शकतो, पण कसा धावू शकतो? फास्ट धावू शकतो. ओके, इथे व्हर्ब आहे, व्हर्बची अधिक माहिती देणारा जो वर्ड आहे हा फास्ट आहे. धावू शकतो बट अधिक फास्ट धावू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट. आय ॲम ऑलवेज बिझी. मी नेहमी बिझी असते. जर आता हा वर्ड मी इथे काढला, आय एम बिझी, मी बिझी असते. मग मी बिझी असते, तर बिझी कशी असते? ऑलवेज असते, नेहमी असते. म्हणजे बिझी इथे काय आलेला आहे? व्हर्ब आलेला आहे. या व्हर्बबद्दल आणखी जास्त माहिती सांगणारा ऑलवेज हा वर्ड तिथं आलेला आहे. मी बिझी असते, बट मी ऑलवेज बिझी असते, म्हणजे मी नेहमीच बिझी असते. ओके, नेक्स्ट आहे शी इज व्हेरी टॉल.
शी इज टॉल, ती उंच आहे. ती उंच आहे ठीक आहे, बट हा टॉल काय आहे इथे व्हर्ब आहे. या व्हर्ब बद्दल आणखी एक्स्ट्राची माहिती सांगणारा इथे व्हेरी हा वर्ड आलेला आहे. ती उंच आहे, बट कशी आहे, व्हेरी टॉल, खूप उंच आहे. आलं लक्षात. नेक्स्ट आहे शी इट क्विकली. शी इट्स क्विकली, ती खूप लवकर खाते. शी इट्स, ती खाते. आपण जर असं म्हटलं, क्विकली हा वर्ड आपण नाही यूज केला सेंटेन्समध्ये. शी इट आपण असं म्हटलं, ती खाते, बट ती कशी खाते, ती क्विकली खाते. खाण्याची क्रिया कशी आहे तिची, हा व्हर्ब आहे इथे. खाण्याची क्रिया कशी आहे, क्विकली आहे, खूप लवकर आहे. ओके, आय होप तुम्हाला समजत असेल मी शिकवलेलं. जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला आणखी इझी मेथडने समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके, नेक्स्ट आहे 6 नंबर, प्रिपोजिशन. प्रिपोजिशन शो रिलेशनशिप. इथे बघा प्री आहे. प्री म्हणजे काय असतं, आधी. प्री म्हणजे आधी आणि पोझिशन म्हणजे स्थान. शो रिलेशनशिप. ओके, अ प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट शो द रिलेशनशिप ऑफ अ नाउन प्रोनाउन टू अनदर वर्ड. प्रिपोजिशन हा असा एक वर्ड आहे, तो नाउन आणि प्रोनाउनच्या मधील रिलेशनशिप दाखवत आहे, संबंध दाखवत आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सेंटेन्समधून आणखी चांगलं समजून जाईल. इथे प्रिपोजिशन आहे ऑन, ॲट. ऑन म्हणजे वर, ॲट म्हणजे च्याकडे, विथ म्हणजे सोबत, बिफोर च्या आधी, आफ्टर च्या नंतर, बिटवीन मध्ये, असे एक्सेट्रा खूप सारे प्रिपोजिशन आहेत. हे आपण समजण्यासाठी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहे. द जग इज ऑन द टेबल. जग हा टेबलच्या वरती आहे. बघा, प्रिपोजिशनमुळे एखादं जे सेंटेन्स आपण बोलतो त्या सेंटेन्सचं मिनिंग कंप्लीट होत असते. सपोज आता मी ते हा ऑन वर्ड राईट नाही केला तर या सेंटेन्सचं मिनिंग कंप्लीट होणार का, नाही. बघा, द जग इज द टेबल. द जग इज द टेबल, इथे काहीही मिनिंग कंप्लीट होत नाही सेंटेन्सचं. आणि त्या सेंटेन्समध्ये जर मी ऑन राईट केला तर द जग इज ऑन द टेबल, म्हणजे तो जग टेबलच्या वरती आहे. ठीक आहे, म्हणजे इथे रिलेशन दाखवत आहे. या प्रिपोजिशनमुळे ह्या सेंटेन्सचं मिनिंग हे मिनिंगफुल झालेलं आहे. ठीक आहे. ही इज ॲट ऑफिस. ही इज ॲट ऑफिस, तो ऑफिसमध्ये आहे. इथे ॲट आलेला आहे म्हणून ह्या सेंटेन्सचं मिनिंग कंप्लीट झालेलं आहे. आणि ॲट म्हणजे च्यामध्ये आलेला आहे. इथं ही इज ॲट ऑफिस, तो ऑफिसमध्ये आहे. ठीक आहे. आय गो टू स्कूल. इथे बघा, आय गो स्कूल असं जर आपण शब्द वापरला, असं जर सेंटेन्स बोललो आपण, ते सेंटेन्स मिनिंगफुल होणार नाही. इथे टू जर आपण यूज केला तर आय गो टू स्कूल, मी शाळेलाच जाते, हे सेंटेन्स मिनिंगफुल वाटत आहे. ओके, मीरा वेंट टू स्कूल ऑन मंडे. मीरा शाळेला गेली केव्हा, मंडेला. ओके, सो इथे टू आणि ऑन हे प्रिपोजिशन्स आलेले आहे. तर प्रिपोजिशन्स म्हणजे काय की ते रिलेशनशिप दाखवतात नाउन आणि प्रोनाउन मधील. ओके, नेक्स्ट आहे कंजक्शन. जॉईनिंग वर्ड. कंजंक्शन म्हणजे काय की दोन वर्ड किंवा दोन सेंटेन्सला जॉईन करणारा वर्ड. अ कंजंक्शन इज अ वर्ड दॅट जॉईन टू वर्ड, फ्रेजेस, क्लॉज और सेंटेन्सेस. इथे दोन वर्ड म्हणजे दोन शब्दांना किंवा दोन सेंटेन्सेसला जॉईंट होणारा वर्ड म्हणजे कंजक्शन. बट आहे, बट म्हणजे परंतु, सो म्हणजे म्हणून, बिकॉज म्हणजे कारण, अँड म्हणजे आणि. अशा प्रकारचे खूप कंजक्शन आहे. हे एक्झाम्पलसाठी घेतलेले आहे. एक्झाम्पल आहे फर्स्ट, रोहन अँड मीरा आर माय फ्रेंड्स. रोहन आणि मीरा माझे मित्र आहे. तर ह्यामध्ये दोन वर्डला जोडणारा जो शब्द आहे अँड, हा इथे कंजक्शन म्हणून आलेला आहे. कंजक्शन म्हणजे काय की एखादा जॉईन करणारा, जॉईनिंग करणारा. ओके, रोहन आणि मीरा ह्या दोन वर्डला जॉईन करणारा शब्द इथे काय आलेला आहे, वर्ड अँड. नेक्स्ट आहे आय लाईक रोहन अँड मीरा. मला रोहन आणि मीरा आवडते. ओके, म्हणजे इथे परत अँड आलेला आहे. आय लाईक रोहन बट आय डोंट लाईक मीरा. मला रोहन आवडतो बट म्हणजे परंतु, आय डोंट लाईक मीरा, मला मीरा आवडत नाही. सो अशा प्रकारे आपण इथे कंजक्शन शिकलेलं आहे.
कंजक्शन म्हणजे दोन सेंटेन्सेस किंवा दोन वर्डला जोडणारा शब्द म्हणजेच कंजक्शन. नेक्स्ट आणि लास्ट आहे इंटरजेक्शन. एक्सप्रेसिव्ह वर्ड आहे, जे काही आपण एकदम उद्गाराने एक्सप्रेस करतो ना, जे आपल्या तोंडून एकदम उद्गाराने निघते, अचानक आलेल्या भावना, म्हणजे तिथे आपण इंटरजेक्शन म्हणू शकतो. An interjection is a word or a phrase that expresses a strong feeling or emotion. एकदम आलेल्या भावना, ज्या आपल्या तोंडून एकदम निघालेल्या भावना आहेत, तेच म्हणजे इंटरजेक्शन असतात. इथे आहे वाव, ग्रेट, ओ, आउच. ओके, अशा प्रकारे आहेत हे. आता इथे सेंटेन्सेसमध्ये कसे यूज करायचे? यू डिड वेल, यू डिड वेल, ग्रेट, तू खूप छान केलं, ग्रेट. ओके. वाव, इट्स अमेझिंग, अरे वा, ते किती छान आहे, असं आपण म्हणतो. सो इथे वाव, काही एखादा आपण खूप सुंदर फूल वगैरे काही बघितलं, आपण म्हणतो वाव. आपल्या तोंडून अचानक निघालेली जी भावना आहे, ज्या फिलिंग्स आहेत, त्या म्हणजे काय? इंटरजेक्शन्स. ओके. आय होप हे 8ही पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजलेले असतील. तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे. आता यावरती आपण असे काही सेंटेन्स बघणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक वर्ड इथे कोणता पार्ट्स ऑफ स्पीच दर्शवतो हे आपण शिकणार. सो इथे एक्झाम्पल घेतलेले आहे. वेल ही अँड लिटल गर्ल वॉक टू स्कूल स्लोली. वेल म्हणजे तो आणि एक छोटी मुलगी शाळेमध्ये हळूहळू जात आहे, अशा प्रकारचा हा सेंटेन्स आहे. मग यामध्ये या सेंटेन्समध्ये प्रत्येक वर्ड आलेला आहे, तो कोणत्या प्रकारचा पार्ट्स ऑफ स्पीच आहे हे आपण आता बघूया. वेल हे काय आहे? इंटरजेक्शन, म्हणजे आपल्या तोंडून निघालेले एखादा उद्गार, इंटरजेक्शन. ही, HE, ही म्हणजे तो, हे एक प्रोनाऊन आहे. प्रोनाऊन म्हणजे काय म्हटले होतं आपण, की एखाद्या नाऊनला रिप्लेस करून. आता इथे ही आहे, ही म्हणजे मुलगा, मग त्या मुलाचं नाव न घेता त्याला नावाला रिप्लेस करून आलेला वर्ड म्हणजे प्रोनाऊन. अँड, हा अँड दोन वर्डला जोडत आहे, ही आणि लिटल गर्ल याला दोन वर्डला जोडत आहे, म्हणजे हा काय आहे? कंजक्शन. इथे लिटल आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह का आहे? कारण की नाऊनच्या बद्दल माहिती सांगत आहे ना. इथे गर्ल नाऊन आहे, नाऊनच्या बद्दल माहिती सांगत आहे. गर्ल आहे, मुलगी आहे, बट ती कशी आहे? लिटल आहे, छोटी आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ओके. आणि गर्ल काय आहे? नाऊन. वॉल्क, वॉल्क म्हणजे चालणे. चालणे म्हणजे काय? एखादी कृती करत आहे ना. कृती म्हणजे ॲक्शन वर्ड आलेला आहे इथे, म्हणजेच व्हर्ब. इथे टू म्हणजे प्रिपोजिशन आलेला आहे. स्कूल, स्कूल म्हणजे शाळा, इथे नाऊन आलेला आहे. आणि स्लोली हा काय आहे? ॲडव्हर्ब आहे. ते कसे चालत आहे? या वॉल्क बद्दल माहिती देत आहे. या वॉल्क बद्दल माहिती देणारा वर्ड कोणता आहे? हा ॲडव्हर्ब आहे. वॉल्क म्हणजे चालत आहे, बट कसे चालत आहे? स्लोली चालत आहे, म्हणून हा ॲडव्हर्ब येणार येते. अंडरस्टँड? नेक्स्ट बघूया परत एकदा. वाव, ही रन फास्ट आफ्टर द बस अँड कॅच इट. ओके. आता वाव शब्द निघालेला आहे, एकदम उद्गाराने आपण बोललो वाव, तर इंटरजेक्शन असणार आहे. मी आधी सांगितलं तुम्हाला, जेव्हा आपण एकदम उद्गाराने शब्द बोलतो, अचानक बोलतो, तो काय असतो? इंटरजेक्शन असतो. इथे ही आलेला आहे प्रोनाऊन. RAN, रॅन, रन. RAN रन आहे ना, तर रनचा हा सेकंड फॉर्म इथे रॅन घेतलेला आहे. ठीक आहे. ते पुढे तुम्हाला शिकायला मिळेलच. RAN, रॅन म्हणजे हा काय? एक व्हर्ब आहे, क्रिया करणारा शब्द आहे. फास्ट ॲडव्हर्ब आहे. आता ॲडव्हर्ब म्हणजे काय, की या व्हर्ब बद्दल आणखी जास्त माहिती देणारा. तो चालत तर आहे, चालत होता तो, पण कसा चालत होता? फास्ट चालत होता. आफ्टर, आफ्टर हा काय आहे? प्रिपोजिशन आहे. नेक्स्ट आहे द हा ॲडजेक्टिव्ह, बस हा नाऊन अँड कंजक्शन, आणि हा काय आहे? व्हर्ब. ITE प्रोनाऊन. ओके. तर अशा प्रकारे हे आपण समजून घेतलेलं आहे. सो आजचं हे लेक्चर इथेच एंड होत आहे. आय होप तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थित समजलं असेल. इफ यू लाईक माय व्हिडिओ, शेअर युअर फ्रेंड्स अँड लाईक द व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल. प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर व्हिडिओज. We will meet in the next lecture. Till then, bye.